कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा। अजितदादांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा। फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं, धसांचं वक्तव्य। पुणे हत्येच्या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। गाडेला 70 तासानंतर गुन्हाट गावामधून अटक करण्यात आली होती। आरोपीला हजर करण्यापूर्वी पुणे कोर्ट परिसरामध्ये महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जमले। आरोपी दत्तात्रय गाडेवर बांगड्या फेकण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न। आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात। स्वारगेट परिसरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संताप। आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न। प्राथमिक वैद्यकीय अहवालात आरोपीच्या गळ्यावर जखमा। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। अटक होताच आरोपीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे। आरोपी स्वतःला पोलीस सांगून मुलींशी ओळख करायचा। याआधीही आरोपीकडून 2 तरुणींना आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न। पुणे अत्याचार प्रकरणात लवकरच घटनेचा पर्दाफाश होईल। संपूर्ण घटनाक्रम पोलिसांकडून समजावून घेतला। आरोपी गाडीला अटक केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। संवेदनशील प्रकरणामध्ये काळजीपूर्वक बोला, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सल्ला। तर योगेश कदमांचं बोलणं वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं, फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास, गृहराज्यमंत्री योगेश कदमांकडून वक्तव्याची सारवासारव। स्वारगेटमधील घटनेत तरुणींना प्रतिकार केला नाही। अत्याचार प्रकरणावर योगेश कदमांनी केलं होतं विधान। गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच। पुणे अत्याचार प्रकरणावरील योगेश कदमांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। तर कदमांना असं वक्तव्य करताना लाज वाटायला हवी, आव्हाडही संतापली। उद्धव ठाकरेंनी योगेश कदमांना संपवण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंना उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। ठाकरेंवर गंभीर आरोप करत रामदास कदमांचा इशारा। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।